काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी फिर्याद दिलेली आहे। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणं त्यांना भोवलंय। समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्या प्रकरणात तसंच दंगल निर्माण होईल अशी परिस्थिती करणारे वक्तव्य केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय की आता सपकाळांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निश्चित आपण बघू शकतो की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत। एका बाजूला भाजप जे आहे ते सपकाळ यांच्या विरोधात उद्या पुण्यात काँग्रेस भवन समोर आंदोलन करणार आहे, पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर सपकाळ यांच्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यात शहराध्यक्ष भाजपचे जे आहे धीरज घाटे यांनी तक्रार नोंदवली आणि त्यानंतर काही वेळातच सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा जो आहे तो सपकाळ यांच्या विरोधात दाखल झालेला आहे। त्यामुळे निश्चितपणे जे केलेलं वक्तव्य आहे ते सपकाळ यांना भोवलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। नक्कीच, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। सपकाळांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भाजपाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। टिपू सुलतान विषयी त्यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले होते, टिपू सुलतान आणि थेट महाराजांची तुलना त्यांनी केलेली होती, त्यामुळेच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।